प्रयत्न आणि प्रयत्नामधून चेंडू डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर येतोय. पहिली धाव ती वेगळे प्राप्त झाली ती मात्र दुसऱ्या धावेचा मोह. फलंदाज या ठिकाणी आपल्या चेंडू सुंदर सॉफ्टचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. या एक धावाने मला फलंदाज ज्ञानेश्वर आपला अकाउंट ओपन करतोय. संघ धावसंख्या होती 1-2. चला थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. आता मात्र गणेश स्ट्राईक रोड करेल. गणेश चेंडूला थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हता. चेंडू जातो इनसाइडला, एक धाव घेण्याची संधी. गणेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघ धावसंख्या होती 1-3. 1-3. ओव्हर क्रमांक पहिला. गोलंदाज रवींद्र. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं. सिद्धिविनायक कंजूर विपक्ष जय बजरंग गोडसे या दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना आपण पाहतो. या ठिकाणी चेंडूला पूल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष, यास वेल जज कॅच. रणजित पाटील याच्याकडनं सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा दुसरा विकेट. नेक्स्ट बॅट्समन चंद्रकांत. नेक्स्ट बॅट्समन येतो चंद्रकांत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. यास फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन नितीन येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक. दुसरा गोलंदाज येतो रणजित. सिद्धिविनायक कंजूर विपक्ष जय बजरंग गोडसई या दोन दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. और क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिल्या ओव्हरमधून थोडंसं बॅकफुटला आपण पाहतोय संघ. या ठिकाणी चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाजाला. फटक्या मारण्यासाठी खऱ्या अर्थाने चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. रायटम ओव्हरचा मारा करतो. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका बॅटमधून सजला ऑफ साईडला. इनफिल्डमधून देखील कदाचित हा झेल कॅरी केला असता तर फलंदाजाला बाद करता आलं असतं. मात्र क्रिकेटमधून जरा तर या गोष्टीने फार महत्त्वाचं स्थान नसतं. झेल सुटतो, जीवदान मिळते, चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 4. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या.
अगेन पुन्हा एकदा गोलंदाज रणजित ऑन साईडचा अतिशय चांगला फटका कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट मिडियमला एक कंप्लीट दुसरीचा थोडासा प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज हा ना करताना कदाचित आपण पॉपिंग क्रीज मध्ये पोचण्याचा प्रयत्न केला असता तर पोचला असता. क्या बात है. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर मुकादम बंदे में दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर. बघूया ज्ञानेश्वर सध्या संघ थोडासा बॅकफुटला आहे आणि त्यांना सावरण्याचं काम ज्ञानेश्वरच्या बॅटमधून केलं जाईल का. ज्ञानेश्वर याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सध्या चेंडू तो मिड ऑफला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या फक्त 1. कालपासून या स्पर्धेवर चर्चा आहे कोण कोणाला हरवेल रोहन की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर की रोहन. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर अतिशय चांगल्या लेंथ लाईनचा चेंडू हाताळताना गोलंदाज रणजित निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर अद्यवस्थिती जय बजरंग गोरसे संघाची 4-6. मोठा पिन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न देवानंद याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी देखील फलंदाजाला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे शकते ती 8. ओव्हर क्रमांक 2 समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हर मागे फक्त 4 धावा या सरासरी धावसंख्या झाली फक्त 8. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. संघातील सर्वात मॅजिकल षटक करताना गोलंदाज जास्तीत जास्त बलून डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय एखादा फुगा हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज दयानंद. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ स्टंप. दिशाईन चेंडू स्वेअर मारा 5 समांतर धाव मिळते अमांतर धावसंख्या 9. निलेश पाटील एवन जोडीचे शिल्पकार यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला. ज्ञानेश्वर थोडासा मिस्टाइम स्टॉक यस 3 दिवस 8 तास होता एकदा पुरा झाला बाबा. निश्चित संधी प्राप्त झाली त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य सादर करण्याची मात्र ते सादर करता आले नाही. ज्ञानेश्वर मुकादम याला साजेशी कामगिरी मैदानामधून करता आली नाही. नेक्स्ट बॅट्समन नितेश जातो. नेक्स्ट बॅट्समन पत्तझड बघतोय आपण आतापर्यंत 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला नितेश 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज पण एकदा दयानंद. हा चेंडू थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ स्टंप अतिशय बाहेरचा पंच बाय चिकून अंतर धाव. धावसंख्या दुहेरी रिंगमध्ये प्रवेश करते 10. 14 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 10 धावा धावफलकावर. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. परिवर्तन चेंडू मध्ये अतिशय व्हेरिएशन आपण पाहतोय. चेंडू बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला तर फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगतोय धावसंख्या स्थिर आहे. ऑन साइडचा अतिशय चांगला फरक ऑन द कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला एक कंप्लीट थोडासा तंबल होतोय. दोन धावा कंप्लीट. धावसंख्या 2 पुरस्कृत 12.
फुलेंचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतो मैदानामधून. गोलंदाज दयानंद. बघूया एक्झॅक्ट मैदानामधून फलंदाज नाबाद आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज भानुदास आहे ना. गोलंदाज भानुदास. वैयक्तिक पाला सांघिक चौथ्या षटकाला प्रारंभ होते. 3 षटकांची अंतिम धावसंख्या ती फक्त आणि फक्त धावा आहेत त्या किती आहेत 12. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. यस बेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नितीन हा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन भारी भक्कम शरीर यष्टीचा सागर. एक मिनिट. निलेश कॅच कोणी घेतले. मुकेश मनीलाल. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हता. सागर आला. नितेश बाद झाला. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून जय बजरंग कारिवली संघाला प्रत्येक खेळाडू आपला परफॉर्मन्स करण्याची नामी संधी मिळते. कारण की एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. सर्वांना फलंदाजी करण्याची एक नामी संधी आहे. आपला परफॉर्मन्स काढण्याची नामी संधी आहे. नेक्स्ट बॅट्समन दयाळू. नेक्स्ट बॅट्समन येतो दयाळू. नितेश बोला. बजरंग कारिवली बोला. जाऊन द्यायचे यांचं त्यांच्यावर करू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, उत्तम दर्जाचा चेंडू असताना गोलंदाज. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. न्यू बॅट्समन न्यू बॅटल दयालू. किती धावा सीमित आहेत फक्त आणि फक्त 12 ना. 12 21 चेंडूमध्ये 12. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा प्रॅक्टिस दिसत नाहीये. जय बजरंग गोरसई बी कुठं आणि ही गोरसई कुठं. ऑन साइडचा अतिशय चांगला फाटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज प्रसाद याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. प्रत्येक खेळाडूला आपला परफॉर्मन्स करण्याची एक नामी संधी या स्पर्धेमधून मिळते. खास करून जय बजरंग गोरसई. नेक्स्ट बॅट्समन फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट शरद. 8 फलंदाज हे बाद झालेले आहेत आणि शेवटच्या अंतिम. अरे वा क्या निर्धाव षटक आता तू की काय. आजच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं एक निर्धाव षटक आपलेले कोणी आता
अपडेट लिहूलाच पाहिजे ना. मालप्या परवारला सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट निर्धाव षटकांचा गोलंदाज भानुदास या स्पर्धेतला दुसरा निर्धाव षटकांचा गोलंदाज भानुदास. रोहन भाषावाली भाषावारली वाली त्या मुकदम नको आम्हाला नको बोल तुलाच नाही काय आता नवीन येतो तरी काम के मुकदमला सांग बजा बजा दोन बजा 12 करायची 13 करायची नाही तर नाही एके दोन करायचं आमचा वेळ होता. ए रोहन एक तरी मार. रोहन 40 वर्षाचा आहे का? रोहनला नाही तर विजयासाठी मापक लक्ष फक्त आणि फक्त 13 धावांचं. मला वाटतं दमनदार 2024 मध्ये सर्वात लो स्कोरिंग ज्ञानेश्वर मुकादम यांच्या संघानं. चांगली सर बघा धावा किती केल्यात फक्त 12 आणि 4 दिवस चर्चा होती. 4 दिवस काय झाल्या येईल ना 3.5 कोणाला डोक्याला ताप तो नाव बी लिहून ठेवा त्याचा बहीण ते बहीण बॉलर बॉलर दादा बॉलर आणि पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. शरद चेंडूला हुक केलं होतं. चेंडू जातो शॉर्ट फाईनला इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षण पाहिलं ज्यानं सुंदर झेल कॅरी केलं. पहिला फलंदाज रवींद्र याची खेळी संपलं. नेक्स्ट बॅट्समन किरण जातोय. टोपी उद्या आहे का अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. बॉल आहेत का पुढे बॉल आहेत का अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद याच्या बॅटमधून मिळते एक धाव. एका धावेने सिद्धिविनायक अंजूर संघाची धावसंख्या होती ती 1-2.
गोड द्या ना कडू कला त्या या असते का ती काही बोलतात मेथी 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 बिना आपली अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो किरण आणि किरण याच्या बॅटमधून हा फटका सजला आहे मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष थोडासा मिस्टॅम्प स्ट्रोक आपण पाहिला किती झाल्या ते यांची पडते चिन्मय अँगल बघा आता अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पहिला प्रसादेच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका विकास बोलतो ते गोलंदाज नितीश येतोय और क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला बघूया चेंडू देखील एक्झिट कुठं ब्रश झाले का बाईकच्या रूपाने एकदा कंप्लीट झाली एका धाब्याने सांगा धावसंख्या होती ती 8 विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 13 धावां 5 धावा दूर आहे विजयापासून चांगला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आपण पाहिली गेला नाही रोहनजी तरी आपण थोडंसं संपर्क साधायचं आहे स्टेजशी या इकडे या अतिशय चांगला फटका चेंडू सुंदर स्क्वेअर कट केला चेंडू जातो पॉइंटला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न एक धाव कंप्लीट या एक धाब्याने विजयापासून किती धावा दूर आहे स्कोर लेवल आखिरकार विजय जिंकवला हलक्या बॅट फक्त चेंडू थोडासा फ्लिक झाला ऑन साइडला एक धाव घेण्याची संधी आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय सिद्धिविनायक अंजूर हडलक जय बजरंग गोरसई अँड गुड लक सिद्धिविनायक अंजूर नो डाऊट विजयाचा शिल्पकार भंडास